Good afternoon, students. Today, in continuation of the last lecture, we are going to discuss the RTI Act. Now, in this, the information cannot be rejected in following cases. We will discuss these points. So, an information which cannot be rejected, म्हणजे आपण जर ॲप्लिकेशन दिला ह्या टाईपची माहिती मागण्यासाठी तर ती रिजेक्ट करता येत नाही. when in case the central or state public information officer or the appellate authority is satisfied that the larger public interest justifies the disclosure of such information. म्हणजे जी आम्ही मागणी केलेली आहे आणि त्यामध्ये या पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरला असं वाटते किंवा अपीलेट अथॉरिटीला असं वाटते की हे जर डिस्क्लोजर केलं, ही माहिती जर डिस्क्लोज केली तर पब्लिकचा जास्त फायदा होणार आहे. म्हणजे इथं पब्लिकचा जास्त फायदा होणार आहे असं असेल तर ही माहिती आम्ही कुठल्याही कारणास्तव रिजेक्ट करू शकत नाही. म्हणजे पब्लिकच्या हिताच्या दृष्टीने ही माहिती दिलीच पाहिजे. दॅट कॅनॉट बी रिजेक्टेड. Then the information which cannot be denied to the parliament or state legislature. म्हणजे जी इन्फॉर्मेशन जर पार्लमेंटला किंवा स्टेट लेजिस्लेचरला, म्हणजे पार्लमेंट म्हणजे संसद आणि स्टेट लेजिस्लेचर म्हणजे विधिमंडळ, तर त्यांना जी गोष्ट आपण डिनाय करू शकत नाही, जी माहिती देण्याचे डिनाय करू शकत नाही, ती माहिती कुठल्याही व्यक्तीला सुद्धा आम्ही डिनाय करू शकत नाही. ती डिनाय करता येत नाही, रिजेक्ट करता येत नाही. Then, if the information relates to any occurrence or event which take place 20 years back, म्हणजे एखाद्या घटनेची आम्ही माहिती मागितली आहे आणि ती घटना 20 वर्षापूर्वी जर घडलेली असेल तर त्याची माहिती देता येणार नाही, असं रिजेक्ट करता येणार नाही, ती दिलीच पाहिजे. कारण ती घटना घडून ॲक्च्युअली 20 years हॅव बीन एलॅप्स्ड. फक्त इथं हा 20 years पिरियड कुठून काउंटिंग करायचा तर ते गव्हर्मेंटला, सेंट्रल गव्हर्मेंटला ती पॉवर दिलेली आहे की हे पिरियड जो आहे 20 yearsचा तो कुठून कॉम्प्यूट करायचा ही पॉवर ही सेंट्रल गव्हर्मेंटला दिलेली आहे. म्हणजेच एखादी 20 years बॅक जर इव्हेंट असेल आणि वी अप्लाइड फॉर द इन्फॉर्मेशन, सो दॅट इन्फॉर्मेशन कॅनॉट बी रिजेक्टेड. देन किंवा जिथं ॲज पर सेक्शन 9 द सेंट्रल और स्टेट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर may reject a request, may reject for information where the request for providing access, म्हणजे आम्ही कुठली माहिती मागितली that will amount to the infringement of copyrights subsisting in a person other than state. म्हणजे अदर दॅन स्टेट म्हणजे आपल्या देशाबाहेरच्या एखाद्या व्यक्तीचं जर कॉपीराईटचं जर इन्फ्रिंजमेंट होत असेल ती मात्र तुम्ही रिजेक्ट करू शकता. दॅट मे बी रिजेक्टेड. आता हे आपण बघितलं जिथं आपल्याला रिजेक्ट करता येत नाही माहिती. नाउ वी विल डिस्कस प्रोव्हाइडिंग एक्झम्प्टेड ऑर पार्ट इन्फॉर्मेशन. म्हणजे आता समजा आम्ही ॲप्लिकेशन दिला आणि माहिती मागितली, आता त्यामधला काही भाग जो आहे तो आहे एक्झम्प्टेड. म्हणजे जो आपण ह्याच्यापूर्वी बघितला की देशाच्या सॉव्हरेनिटीला धोका येत असेल किंवा अशा सगळे जे आपण बघितले जे एक्झम्प्टेड आहे, जी माहिती देणं ऑब्लिगेटरी नाही, जी देता येत नाही, अशी जर माहिती आम्ही जी माहिती मागितली त्यातला माहितीचा काही पार्ट असा आहे जो एक्झम्प्टेडमध्ये आहे, म्हणजे जो देता येत नाही, आणि काही पार्ट असा आहे ज्याची माहिती दॅट कॅन बी डिस्क्लोज, आणि तो जो पार्ट आहे तो त्या एक्झम्प्टेड इन्फॉर्मेशनपासून जर अलग करता येत असेल तर हे पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर काय करतात, त्या ॲप्लिकंटला कळवतात काय की व्हेअर इज ॲक्सेस इज ग्रँटेड पार्ट ऑफ रेकॉर्ड. म्हणजे तुम्ही जी माहिती मागितलेली आहे त्यातला काही भाग एक्झम्प्टेड आहे, तो आम्हाला त्याची माहिती डिस्क्लोज करता येणार नाही, आणि त्यातला काही जो पार्ट आहे जो वेगळा करता येतो त्या माहितीपासून आणि दॅट कॅन बी डिस्क्लोज. तर अशी ते नोटीस पाठवतात ॲप्लिकंटला की आम्ही असं पार्टली पाठवू शकतो का. द ओनली पार्ट ऑफ द रेकॉर्ड रिक्वेस्टेड आफ्टर सेपरेटिंग द रेकॉर्ड विच इज एक्झम्प्टेड. म्हणजे जे एक्झम्प्टेड आहे त्याच्यापासून वेगळं करून ती
ती माहिती आम्ही देऊ शकतो. The reason for the decision including any finding on any material question of fact. The name and designation of the person giving decision. आता हा डिसिजन कोणी दिला आहे तर त्या व्यक्तीचं म्हणजे त्या पब्लिक ऑफिसरचं नाव, त्याचं डेसिग्नेशन म्हणजे त्याचा हुद्दा हा ॲप्लिकंटला कळवला जातो. म्हणजे प्रॉपर अथॉरिटीने कळवलं आहे की नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. तर द डिटेल्स ऑफ द फीज कॅल्क्युलेटेड बाय हिम, किंवा जी त्यांनी फी दिलेली आहे, काही वेळा जास्त फी द्यावी लागते, तर ते पण नोटिसीने कळवता येतं की तुम्ही हे करा. आता इन्फॉर्मेशन रिगार्डिंग थर्ड पार्टी. आता आपण काय बघितलं, अँड इन्फॉर्मेशन दॅट कॅनॉट बी रिजेक्टेड. त्यानंतर काय बघितलं, प्रोव्हाइडेड एक्झम्प्टेड ऑर पार्ट इन्फॉर्मेशन, म्हणजे काही भाग एक्झम्प्टेड आहे, काही भाग डिस्क्लोज करता येतो, तो अलग करून त्याची माहिती देता येते. आता आपण लास्ट पार्ट काय बघतोय, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग थर्ड पार्टी. Following provisions have been made when the information to be disclosed relates to or has been supplied by a third party and has been treated as confidential by the third party. आता आम्ही या गव्हर्नमेंट ऑफिसकडं ॲप्लिकेशन दिलेलं आहे माहितीसाठी, पण ती माहिती गव्हर्नमेंट ऑफिसरला कुठनं कलेक्ट करायची, थर्ड पार्टीकडनं करायची. म्हणजे ती थर्ड पार्टीकडनं घेऊन गव्हर्नमेंट ऑफिस आपल्याला ती माहिती पुरवणार आहे. परंतु त्या थर्ड पार्टीने जर गव्हर्नमेंट ऑफिसला कळवलं असेल की ही आमची जी इन्फॉर्मेशन आहे ती कॉन्फिडेन्शियल ठरवावी, कॉन्फिडेन्शियल आहे, असं जर असेल तर काय करेल पहा, द सेंट्रल और स्टेट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर शॅल विदिन 5 days. आता आम्ही ॲप्लिकेशन दिला, ती माहिती कशा स्वरूपाची आहे, जी माहिती गव्हर्नमेंट ऑफिसरला थर्ड पार्टीकडनं कलेक्ट करायची आणि थर्ड पार्टीने गव्हर्नमेंट ऑफिसला काय सांगितले की ही जी इन्फॉर्मेशन आहे ही कॉन्फिडेन्शियल ठेवा. पण ही आम्ही इन्फॉर्मेशन मागितली आहे, तर ॲप्लिकेशन आल्यापासून 5 days आत हे पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर ती फॉरवर्ड करतात कोणाला, थर्ड पार्टीला, आणि त्यांचं म्हणणं मागून घेतात की ही आम्ही देऊ का न द्यावी किंवा का न द्यावी याचं सबमिशन मागवतात. आता डिस्क्लोज अँड सच ॲडमिशन ऑफ द थर्ड शॅल बी केप्ट इन व्ह्यू. आता जर त्यांना अशी नोटीस पाठवली थर्ड पार्टीला, तर त्यांनी काय केलं पाहिजे की त्याचं सबमिशन रिटर्न फॉर्ममध्ये द्यायला पाहिजे की तुम्ही द्या किंवा न द्या हे. त्यानंतर ही अकॉर्डिंगली इन्व्हाइट्स थर्ड पार्टी टू मेक सबमिशन, म्हणजे रिटर्न तुम्ही तुमचं सबमिशन करा, शिवाय त्या पार्टीला बोलवून घेतलं जातं आणि तुमचं काय म्हणणं आहे की अशी मागणी केलेली आहे या माहितीची, तर त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे, ती द्यावी का न द्यावी, न देण्याला कारण काय, दिली तर काय होईल, हे तुमचं आम्हाला स्टेटमेंट द्या, असं बोलवलं जातं. आणि त्यानंतर ह्या सगळ्या सबमिशन्सचा विचारात करून डिसिजन घेतला जातो की ही माहिती द्यायची का नाही. देन एक्सेप्ट द ट्रेड अँड कमर्शियल सिक्रेट्स. मात्र ट्रेड सिक्रेट, कमर्शियल सिक्रेट्स ती प्रोटेक्टेड बाय लॉ आहे. जी ट्रेड सिक्रेट्स आणि कमर्शियल सिक्रेट्स ज्याला कायद्याचं संरक्षण आहे ती तर आम्ही देऊ शकत नाही, पण मे बी अलाउड इफ द पब्लिक इंटरेस्ट. मात्र कमर्शियल सिक्रेट आणि ट्रेड सिक्रेट ज्याला कायद्याने संरक्षण आहे ती आम्ही डिस्क्लोज करू शकत नाही. परंतु ह्या व्यतिरिक्त जर माहिती अशी आहे की ज्यामुळं पब्लिकचा जास्त फायदा होणार आहे, म्हणजे पब्लिकचं हित विचारात घेतलं तर त्या दृष्टीने डिसिजन घेतला जातो की इथं ही माहिती डिस्क्लोज केल्यामुळं खूप लोकहित साधलं जाणार आहे, तर ती माहिती डिस्क्लोज केली जाते. वेन अ नोटीस इज गिवन टू थर्ड पार्टी in respect of any information or record or part thereof, the third party shall within 10 days. मग त्यावेळी थर्ड पार्टीला आम्ही नोटीस पाठवली ती 5 days की अशी माहिती मागवली, तुमचं काय म्हणणं आहे, तर त्यांनी 10 days आपलं रिप्रेझेंटेशन द्यायला पाहिजे पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरना. गिवन द ऑपॉर्च्युनिटी टू मेक रिप्रेझेंटेशन अगेन्स्ट द प्रपोज डिस्क्लोजर. त्यांचं काय म्हणणं आहे ते त्यांनी मांडावं 10 दिवसाच्या आत. The central or state public information officer shall within 40 days. आता हे सबमिशन आलं थर्ड पार्टीचं, त्यानंतर 40 days डिसिजन घ्यावा लागतो की ही माहिती या सगळ्या गोष्टीचा विचार करून, इथं पब्लिकचं
ही जास्त हे होतं आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार करून 45 डेजमध्ये हा डिसिजन घ्यावा लागतो की मेक अ डिसिजन ॲज टू वेदर ऑर नॉट डिस्क्लोज द इन्फॉर्मेशन, ही इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करावी का न करावी याबाबत या पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरला 45 डेजमध्ये रिप्रेझेंटेशन आल्यापासून डिसिजन घ्यावा लागतो. A notice given as above shall include a statement that a third party to whom the notice is given is entitled to prefer an appeal. मात्र आम्ही जो डिसिजन घेतला तो या थर्ड पार्टीला जर मान्य नसेल तर त्यांना सेक्शन 19 खाली याच्यावर अपील करता येतं. तर आपण हे बघितलं की आपण वी हॅव क्लोज अँड फिनिश द RTI ॲक्ट, द राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005. तर आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे तर कुठली माहिती देता येते, कुठली माहिती देता येत नाही, कुठली माहिती एक्झम्प्टेड आहे, कुठली माहिती रिजेक्ट करता येत नाही, कुठली माहिती थर्ड पार्टीची देता येते का नाही, या सगळ्या इम्पॉर्टंट हे आहेत. आणि जी प्रोसिजर दिलेली आहे ॲप्लिकेशन देण्याची नंतर त्याचा निर्णय घेण्याची, हे इम्पॉर्टंट आहे, हे प्रत्येक पब्लिकला माहिती पाहिजे. तर विथ दिस we have finished the topic of the Right to Information Act 2005. Then today we are going to start the very important and new act from the module number 5, that is the Official Secret Act 1923. It is very important. आता हा का एक तर आहे आपलं की आपला डे टू डे ह्या कायद्याशी फारसा संबंध येत नाही आणि हा थोडंसं याची जी लँग्वेज जी आहे म्हणजे वाक्यरचना आहे ती जरा आपल्याला कॉम्प्लिकेटेड वाटते. तर मी तुम्हाला आधी ते रीड करेन आणि मग त्याचं सबस्टन्स सांगेन. तर ह्या पद्धतीने, कारण हा आपला डे टू डे आपला ॲक्च्युली कॉन्टॅक्टच येत नाही ह्या विषयाशी. तर मुळात हा ॲक्टचं नाव काय आहे, द ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट 1923. आता ऑफिशियल सिक्रेट्स मेनली हा कायदा कशासाठी आहे तर देशाच्या सुरक्षिततेसाठी आहे. मेन इंटरेस्ट काय आहे याचा तर देशाची सुरक्षितता. तर हा कधीपासून आहे आणि हा मेन कशासाठी आहे, इन इंडिया इज रिलेटेड टू अँटी एस्पियोनेज म्हणजे स्पाय अँड सिक्रेट एजंट, ज्याला आपण हेरगिरी गुप्तचर म्हणतो. तर त्यांच्या विरुद्ध म्हणजे त्यांच्या विरुद्धसाठी हा कायदा पास केला गेलेला आहे. म्हणजे जे हेरगिरी करून किंवा गुप्तचर माहिती देऊन दुसऱ्या देशाला म्हणजे एनेमी कंट्रीला जे देऊन काही आपल्या देशाची सुरक्षितता धोक्यात आणत असतील तर त्यांच्यासाठी मेनली हा कायदा आहे. आता हा कायदा जर आपण बघितलं तर हा 1923चा कायदा आहे. म्हणजे बिफोर इंडिपेंडन्स हा पास केलेला आहे, म्हणजे ब्रिटिश काळामध्येच याचं हा कायदा केला गेलेला आहे. तर त्यावेळी ब्रिटिशांनी काय केलं तर त्याचं विच स्टेट्स दॅट ॲक्शन विच इन्व्हॉल्व हेल्पिंग अँड एनिमी स्टेट अगेन्स्ट इंडिया, म्हणजे जे भारताविरुद्ध अशा काही कृती करतायत आणि शत्रू राष्ट्राला मदत करतायत तर दे आर कंडेम्ड. म्हणजे ब्रिटिशांनी जे केलं की इंडियाविरुद्ध जर शत्रू पक्षाला कुठलीही तुम्ही ॲक्शन घेतलीत कुठल्याही स्वरूपात आणि मदत केली शत्रू राष्ट्राला ज्याच्यामुळं आपल्या देशाचं सुरक्षितता धोक्यात येईल तर त्याला त्या गोष्टी कंडेम केल्या जातात. इट मेन्शन्स, आता काय आहे बघा या कायद्यात, इट मेन्शन्स दॅट ॲक्शन्स म्हणजे आपण जे कृती करतो विच इन्व्हॉल्व हेल्पिंग अँड एनेमी स्टेट अगेन्स्ट इंडिया, म्हणजे काय होते देशाविरुद्ध कारवाया, देशाच्या हिताविरोधी कारवाया करून आम्ही काय करतोय शत्रू राष्ट्राला मदत करतोय अशा काही कृती करतोय. इट मेन्शन्स दॅट ॲक्शन्स विच इन्व्हॉल्व हेल्पिंग अँड एनिमी स्टेट अगेन्स्ट इंडिया दॅट इज वन कांट अप्रोच, म्हणजे काय तर कुठल्याही व्यक्तीला वन कॅनॉट अप्रोच, इन्स्पेक्ट और इवन पास ओव्हर अ प्रोहिबिटेड गव्हर्मेंट साईट और एरिया. आता आपल्या इथे काही जे गव्हर्मेंट साईट्स आहेत त्या प्रोहिबिटेड एरिया आहे म्हणून, म्हणजे तिथं सक्त प्रतिबंध आहे, तिथं कोणीही जाऊ शकत नाही, तिथं पोचू शकत नाही किंवा तिथं पाहणी टेहळणी करू शकत नाही. तर ह्याला म्हणायचं प्रोहिबिटेड एरिया.
तर तिथं जाऊन तुम्ही जर कुठली हे केली तर दॅट विल अमाउंट टू द ऑफेन्स. देन आता ते कुठल्या स्वरूपात असेल बघा, कॅन बी इन फॉर्म ऑफ. आता कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये तुम्ही असे शत्रू पक्षाला मदत करू शकता, तर कम्युनिटिंग अ स्केच म्हणजे एखाद्या जागेचा जो प्रोहिबिटेड एरिया आहे त्या जागेचा नकाशा काढून स्केच करून पाठवायचं, किंवा प्लॅन, आपला एखादा प्लॅन असतो. आता युद्धभूमीवर वगैरे वेगवेगळे प्लॅन्स केले जातात की कोणी कुठं कसं करायचं, कुठं शत्रू गोळा ठेवायचा, कुठं शस्त्रास्त्र ठेवायची, कुठं दारू गोळा ठेवायचा, कुठनं कूच करायची. तर हे सगळे प्लॅन तयार केले जातात. तर तो प्लॅन कळवणे, किंवा अ मॉडेल ऑर अन ऑफिशियल सर्च ऑर पासिंग ऑफ ट्रान्सफर. काय करायचं तर ऑफिशियल कोड किंवा एखादा पासवर्ड असेल तो NMEला कळवायचा. आणि ह्या सगळ्या ज्या ॲक्शन्स आहेत, ह्या सगळ्या ॲक्शन्स करून आपल्या देशाची सुरक्षितता धोक्यात आणायची कारवाई करायची आणि NME कंट्रीला मदत करायची. तर हे सगळे जे ऑफेन्सेस आहेत, या गोष्टी कोण करतात, जे एस्पिओनेज म्हणजे हेरगिरी करणारे जे लोक असतात, किंवा स्पाय अँड सिक्रेट एजंट असतात, त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी मेन हा जो कायदा आहे हा ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट 1923 आहे. आणि हा ब्रिटिश काळातच पास केला गेलेला आहे. आता ह्याला काय आहे, हे सगळे जे ऑफेन्सेस आहेत तर त्याला काही वेगवेगळ्या ऑफेन्सेसना वेगवेगळ्या पनिशमेंट दिले आहेत, विथ रेंजेस फ्रॉम द 3 years to 14 years. म्हणजे कमीत कमी 3 वर्षापासून मॅक्झिमम शिक्षा किती आहे, 14 वर्षापर्यंत अशी रेंज आहे मोठी. वेगवेगळ्या ऑफेन्सला वेगवेगळ्या इम्प्रिझनमेंट आहेत, म्हणजे तुरुंगवास आहेत. तर त्या रेंजेस फ्रॉम 3 years to 14 years एवढ्या कठोर शिक्षा आहेत. कारण इथं देशाचं आपलं सॉवरेंटी इंटरेस्ट याला धोका निर्माण होतोय. तर अँड अ पर्सन प्रॉसिक्युटेड अंडर दिस ॲक्ट कॅन बी चार्ज विथ द क्राईम इव्हन इफ. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, एखाद्याच्या विरुद्ध कारवाई केली म्हणजे त्यांनी ह्यातली कुठली तरी ऑफेन्स केला, त्याच्या विरुद्ध प्रॉसिक्युशन केलं, म्हणजे प्रॉसिक्युशन म्हणजे सरकार पक्षातर्फे केस केली जर त्याच्यावर, तर समजा तो असं म्हणला की हे माझ्या हातनं चुकून घडलं किंवा माझं इंटेन्शन नव्हतं देशाला धोका निर्माण करण्याचं, तर हा डिफेन्स अपहेल्ड होत नाही. तो अनइंटेन्शनली करू दे किंवा त्यांनी इव्हन म्हणजे त्याचा हेतू नसेल किंवा त्याच्यातनं चुकून झालं असं जरी तो म्हणला तरी इथं देशाच्या सुरक्षिततेला धोका आल्यामुळं त्याला दोषी धरलं जातं. द ॲक्ट म्हणून मग आता ही ऑफिशियल सिक्रेट्स ज्यांना कायदेशीर अधिकार आहे, म्हणजे जे लिगली ऑथोराइज्ड आहेत, त्या व्यतिरिक्त अन्य कोणीही जर ह्या ऑफिशियल सिक्रेट्सचा वापर केला किंवा प्रोहिबिटेड एरियाजमध्ये हे केला तर दे आर लायबल टू पनिशमेंट. म्हणजे फक्त ही ऑफिशियल सिक्रेट्स ज्यांना कायद्याने जे अथॉरिटी आहेत त्या व्यतिरिक्त कुठल्याही पर्सननी जर प्रोहिबिटेड एरियात जर ह्याचा वापर केला तर ही इज पनिश्ड. मग तो म्हणेल माझा हेतू नव्हता, माझ्यातनं चुकून झालं, मला काही देशाच्या प्रती हे करायचं नव्हतं, तर हा अफेल्ड होत नाही, त्याला दोषी धरलं जातं. कारण त्याचं इंटेन्शन असो वा नसो, देशाच्या सिक्युरिटीला धोका येणं ही केवढी गंभीर गोष्ट आहे, त्यामुळं त्याला पनिशमेंट केली जाते. आता समजा हा ऑफेन्स एखादी कंपनीनं केला, म्हणजे एखादी इंडिव्हिज्युअलने केला, तर समजा एखादी कंपनी पण करू शकते देशविरोधी कारवाई. तर ह्या जर एखाद्या कंपनीकडनं गेला तर आता आपण बघितले कंपनी ही आर्टिफिशियल पर्सन आहे. मग इथं इम्प्रिझनमेंट कोणाला करायची, तर जे मॅनेजमेंटमध्ये लोक असतात म्हणजे इन्क्लुडिंग बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, तर किंवा एव्हरीवन जो इन्व्हॉल्व असेल ह्या देशविरोधी कारवाईत, तर त्या प्रत्येकाला पर्सनली इम्प्रिझनमेंट केली जाते. कंपनी असेल तर, इंडिव्हिज्युअल असेल तर होतेच होते, पण कंपनी असेल तर कंपनी बिईंग द आर्टिफिशियल पर्सन, द बोर्ड ऑफ डिरेक्टर्स ऑर द पर्सन्स हू आर इन चार्ज ऑफ दॅट ॲक्टिव्हिटी दे आर पनिश्ड. आणि इन द केस ऑफ न्यूजपेपर, आता काही न्यूजपेपरसुद्धा अशा कारवाया करतात की ज्याच्यामुळं देशविरोधी कारवाया केल्या जातात. तर त्यांना त्याच्यामध्ये एडिटर, पब्लिशर, प्रोप्रायटर कॅन बी इम्प्रिझन फॉर द ऑफेन्स. म्हणजे त्याचे जे संपादक असतात, पब्लिशर असतात किंवा प्रोप्रायटर असतात,
त्यांनाही इम्प्रिझनमेंटची शिक्षा होते या ऑफेन्सबद्दल. नंतर द डिस्क्लोजर ऑफ एनी इन्फॉर्मेशन दॅट इज लायकली टू अफेक्ट द सॉव्हरेनिटी अँड इंटिग्रिटी. म्हणजे काय, ज्या माहितीमुळं जी माहिती तुम्ही डिस्क्लोज केलीत एनिमी कंट्रीला आणि त्यामुळं जर आपल्या देशाच्या सॉव्हरेनिटी मीन्स सार्वभौमत्व म्हणजे सुप्रीम अथॉरिटीला किंवा इंटिग्रिटीला एकात्मतेला जर धोका होत असेल तर सिक्युरिटी ऑफ स्टेट और फ्रेंडली रिलेशन विथ फॉरेन स्टेट्स, म्हणजे समजा त्या माहितीमुळं एकतर देशाच्या सॉव्हरेनिटीला धोका होत असेल किंवा इंटिग्रिटीला धोका होत असेल किंवा आमचे एखाद्या फॉरेन देशाशी मित्रत्वाचे संबंध आहेत त्याला जर धोका येत असेल तरी इथं इट विल अमाउंट टू ऑफेन्स अँड द ऑफेंडर इज पनिश्ड अकॉर्डिंगली. अंडर द ॲक्ट सर्च वॉरंट्स मे बी इश्यूड. आता समजा एखादी केस चालली किंवा कोर्टाला असं वाटलं जे पुरावे आपल्यासमोर आलेले आहेत तर इथं देशाच्या इंटिग्रिटीला आणि सुरक्षितेला धोका येतोय तर ह्या कमी मॅजिस्ट्रेटला ह्या ॲक्टने पॉवर दिली सर्च वॉरंट काढायची, त्या व्यक्तीविरुद्ध सर्च वॉरंट काढण्याची सुद्धा पॉवर मॅजिस्ट्रेटला दिलेली आहे. आता आपण बघू वेगवेगळी जी सिक्रेट्स असतात तर त्याची वेगळी क्लासिफिकेशन केलेली आहेत ह्या सिक्रेट्सची. हाऊ आर ऑफिशियल डॉक्युमेंट्स क्लासिफाईड. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे टॉप सिक्रेट. टॉप सिक्रेट म्हणजे कुठली असतील, ज्याच्यामुळं जी इन्फॉर्मेशन ज्याच्यामुळं डिस्क्लोज केलं एनिमी कंट्रीला तर आपल्या देशाला एक्सेप्शनली ग्रेव डॅमेज होणार असेल. एक्सेप्शनली ग्रेव म्हणजे काय, अपवादात्मक म्हणजे इतकं ते गंभीर धोका निर्माण होणार आहे, इतकं गंभीर नुकसान होणार जे एक्सेप्शनल आहे म्हणजे नॉर्मल केसमधलं सुद्धा नाही त्याच्याही पलीकडचं जर नुकसान होणार असेल तर ह्या सिक्रेट्सला काय म्हटलं जातं, टॉप सिक्रेट्स. टू नॅशनल सिक्युरिटी ऑर इंटरेस्ट दिस कॅटेगरी इज रिझर्व्ड फॉर द नेशन क्लोजेस्ट सिक्रेट. म्हणजे सगळ्यात भारी सिक्रेट्स कुठली आहेत ती जर डिस्क्लोज केली तर देशाला इतकं गंभीर नुकसानीला सामोरं जावं लागेल, त्याच्या सिक्युरिटीला आणि इंटिग्रिटीला एवढा गंभीर धोका होईल तर अशी जर जी सिक्रेट्स असतील तर दे आर क्लासिफाईड ॲज टॉप सिक्रेट्स. त्यानंतर सिक्रेट एक थोडं गांभीर्य कमी आहे. फॉर इन्फॉर्मेशन हुज डिस्क्लोजर मे कॉज सिरियस डॅमेज म्हणजे गंभीर नुकसानच होईल त्याच्या डिस्क्लोजरमुळं. टू नॅशनल सिक्युरिटी और नॅशनल इंटरेस्ट और सिरियस एम्बॅरसमेंट टू द गव्हर्मेंट म्हणजे गव्हर्मेंटला एम्बॅरसमेंट होईल असं जर तुमचं डिस्क्लोजर असेल तर त्याला म्हटलं जातं सिक्रेट. म्हणजे सगळ्यात गंभीर कुठला आहे, टॉप सिक्रेट म्हणजे एक्सेप्शनली डॅमेज होतं. दुसरं आहे ते सिक्रेट. नंतर तिसरं आहे ते कॉन्फिडेन्शियल. इन्फॉर्मेशन दॅट मेजर कॉज डॅमेज टू नॅशनल सिक्युरिटी बी प्रिज्युडिशियल टू द नॅशनल इंटरेस्ट. प्रिज्युडिशियल म्हणजे कलुषित म्हणजे नॅशनल इंटरेस्टच्या विरोधात होत असेल. प्रिज्युडाइज म्हणजे कलुषित म्हणतो आपण त्याच्या विरोधी. किंवा माइट एम्बॅरेस द गव्हर्मेंट म्हणजे थोडी ग्रॅव्हिटी याची कमी किंवा गव्हर्मेंटला एम्बॅरसमेंट होईल असं होईल किंवा प्रिज्युडिशियल होईल आपल्या देशाच्या हिताच्या दृष्टीने ते कलुषित होईल ते डिस्क्लोजर केलं एनिमी कंट्रीला तर दॅट इज नोन ॲज कॉन्फिडेन्शियल. अँड लास्ट इज रिस्ट्रिक्टेड म्हणजे मर्यादा आहेत त्याला. इन्फॉर्मेशन मेंट ओनली फॉर ऑफिशियल यूज विच इज नॉट टू बी पब्लिश्ड ऑर कम्युनिकेट्स टू एनी पर्सन एक्सेप्ट फॉर ऑफिशियल पर्पज. जी सिक्रेट्स केवळ ऑफिशियल पर्पजसाठी बनवलेली आहेत ती पब्लिश करणे आणि ऑफिशियल पर्पजसाठी नाही तर इट विल अमाउंट टू रिस्ट्रिक्टेड पर्पज. आता हा आपण जो ॲक्ट बघितला म्हणजे ह्याचं साधारण प्रिलिमिनरी तुम्हाला इंट्रोडक्शन मी दिली. आता आपण वन बाय वन याच्या प्रोव्हिजन जर बघितल्या तर ह्या ॲक्टचं नाव काय आहे मुळात, दिस ॲक्ट एक्सटेंड्स टू होल ऑफ इंडिया. म्हणजे ॲप्लिकेबिलिटी कशाला, होल ऑफ इंडिया, कारण इंडियाच्या सिक्युरिटीसाठी सुरक्षिततेसाठीच हा ॲक्ट केलेला आहे. तर त्यामुळे तुम्हाला माहिती आहे मिलिटरी एरिया वगैरे तिथं प्रोहिबिटेड एरियाज असतात, तिथं जायला परमिशनच नसते कोणाला. तर दिस ॲक्ट एक्सटेंड्स टू द होल ऑफ इंडिया म्हणजे या ॲक्टची ॲप्लिकेबिलिटी किती आहे, संपूर्ण इंडियाला लागू आहे. अँड अप्लाइज ऑल्सो टू सर्वंट्स. आणि कुणाला ॲप्लिकेबल आहे तर सर्वंट्स ऑफ गव्हर्मेंट म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना आणि
सगळ्यात इम्पॉर्टंट काय बघा, द सिटीजन्स ऑफ इंडिया आउटसाइड इंडिया, म्हणजे एखादा भारतीय आहे आणि तो राहतोय परदेशात, त्याला सुद्धा हे लागू आहे. याचं कारण काय आहे, त्याला भारताची माहिती असते, तो ज्या देशात राहतो त्यांना तो मदत पण करेल भारताविरुद्ध हे करून, तर त्यांना सुद्धा हा ॲक्ट लागू आहे. आणि त्यांनी जर असं कुठलं कृत्य केलं तर दे आर ऑल्सो पनिशेबल. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पब्लिक सर्वंट्सना आणि सिटीजन्स, इंडियन सिटीजन्स रिसाइडिंग आउटसाइड इंडिया, त्यांना सुद्धा लागू आहे, कारण ते अशी इनडायरेक्टली मदत करू शकतात. तर विथ दिस बॅकग्राऊंड आता आपण वन बाय वन प्रोव्हिजन आणि ह्यातले जे मेन कन्सेप्ट्स आहेत तर ते आपण बघूया. आता ह्याचं नाव काय बघा. दिस ॲक्ट मे बी कॉल्ड द ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट 1923. म्हणजे या कायद्याचं नाव काय, ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट 1923. It extends to the whole of India and applies also to servants of government and to citizens of India outside India. त्यांना सुद्धा हा ॲप्लिकेबल आहे. आता आपण काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स बघूया ज्या ॲक्टमध्ये, कारण त्या बघणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्याशिवाय आपल्याला याच्या पनिशमेंट आणि ऑफेन्सेस कळणार नाहीत आणि आपल्या देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ह्या आपल्याला माहीत पाहिजेत. अदरवाईज एरवी आपल्याला याची माहिती फार कमी असते, म्हणून मी जास्त डिटेल तुम्हाला समजावून सांगते. तर डेफिनेशन बघा. आता गव्हर्मेंट एरिया म्हणजे कुठला, तर एनी रेफरन्स टू अ प्लेस, कुठली जागा बिलॉंगिंग टू गव्हर्मेंट, म्हणजे जी गव्हर्मेंटच्या मालकीची आहे, इन्क्लूड्स अ प्लेस ऑक्युपाइड बाय डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्मेंट, कुठलंही गव्हर्मेंटचं डिपार्टमेंट असेल तिथं, किंवा व्हेअर द प्लेस इज ऑर इज नॉट ॲक्च्युली वेस्टेड इन गव्हर्मेंट, म्हणजे ॲक्च्युअली ती गव्हर्मेंटच्या मालकीची नसेल सुद्धा पण तिथं गव्हर्मेंट डिपार्टमेंट चालू असेल, तर ह्या सगळ्या जागा गव्हर्मेंट प्लेस म्हणून ट्रीट केल्या जातात ह्या ॲक्टसाठी. नंतर दुसरं, एक्सप्रेशन रिफरिंग टू कम्युनिटी, एखादी गोष्ट, एखादी इन्फॉर्मेशन कम्युनिकेट करायची आहे. और रिसिविंग म्हणजे काय काय येतं त्यात बघा, म्हणजे कम्युनिकेट करणे किंवा रिसिव्ह करणे इन्फॉर्मेशन, त्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं बघा ह्याचं. एनी कम्युनिकेटिंग और रिसिविंग वेदर इन होल और इन पार्ट, म्हणजे आता ऑफेन्स केव्हा होईल, संपूर्ण माहिती असेल की त्याचा जरी काही भाग जरी डिस्क्लोज केला तरी तो, पार्टली जरी केला तरी तो ह्यात येतो कम्युनिकेटिंग और रिसिविंगमध्ये. अँड वेदर द स्केच, आता तो कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये असेल बघा. स्केच म्हणजे आपण ज्याला म्हणतो नकाशा स्वरूपात असेल, किंवा आपण हे काढतो की छोटं स्केच काढतो, प्लॅन असेल, मॉडेलच्या रूपात असेल, आर्टिकलच्या रूपात असेल, नोट म्हणजे एखादी टीप असेल, किंवा डॉक्युमेंट असेल, किंवा इन्फॉर्मेशन इटसेल्फ और द सबस्टन्स, इफेक्ट और डिस्क्रिप्शन देअर ऑफ ओनली बी कम्युनिकेटेड और रिसिव्ड. यातलं कुठल्याही स्वरूपात जरी असेल, होलमध्ये असेल किंवा पार्टली असेल, या कुठल्याही पार्टमध्ये असेल तरी ते इट विल अमाउंट टू कम्युनिकेटिंग और रिसिविंग द इन्फॉर्मेशन. की एक्सप्रेशन रिफरिंग टू ऑब्टेन और रिटेनिंग एनी स्केच, किंवा एखादं स्केच ठेवून घेणे, प्लॅन ठेवून घेणे, मॉडेल ठेवून घेणे, आर्टिकल, नोट और डॉक्युमेंट, हे आता दरवेळी हे सगळे शब्द आहेत बरं का. इन्क्लूड द कॉपिंग और कॉजिंग टू बी कॉपीड, किंवा त्याची कॉपी काढून घेणे किंवा दुसऱ्याला कॉपी काढायला देणे. और whom any part of any sketch, plan, model, article, note, document, include the transfer or transmission of the sketch, plan, model, article, note. म्हणजे कुठल्याही स्वरूपात संबंध किंवा पार्टली माहिती घेणे किंवा दुसऱ्याला देणे किंवा त्याची कॉपी करायला देणे, ह्या सगळ्या गोष्टीला काय म्हणायचं, कम्युनिकेटिंग और रिसिविंग द इन्फॉर्मेशन. आता डॉक्युमेंटमध्ये काय काय तर बघा. डॉक्युमेंट इन्क्लूड्स पार्ट ऑफ डॉक्युमेंट, म्हणजे अगदी त्यातला छोटा पार्ट जरी तुम्ही डिस्क्लोज केला तरी ते डॉक्युमेंटमध्येच मोडलं जातं, कारण तेवढ्याने सुद्धा आपल्या देशाला नुकसान होऊ शकतं बारीकशी माहिती देऊन सुद्धा. नंतर मॉडेल, मॉडेलमध्ये काय काय तर आपण हे जे बघितलं स्केच, प्लॅन, मॉडेल, त्यातलं मॉडेल म्हणजे काय बघा, इन्क्लूड डिझाईन, पॅटर्न अँड स्पेसिमेन. मॉडेल कुठल्या कुठल्या स्वरूपात असेल एखादं, तर डिझाईन स्वरूपात असेल किंवा पॅटर्न स्वरूपात असेल किंवा स्पेसिमेन स्वरूपात असेल. इट अमाउंट टू द मॉडेल. ह्या ॲक्टमधल्या ह्या डेफिनेशन्स मी सांगते. नंतर म्युनिशन्स, म्युनिशनचा फॉर्म म्हणजे काय सांगा. म्युनिशन्स याचा अर्थ काय माहिती का, युद्ध साहित्य. म्युनिशन्स मीन्स युद्ध साहित्य.
तर म्युनिशन्स ऑफ वॉर इन्क्लूड्स द होल ऑर एनी पार्ट ऑफ एनी शिप. आता काय काय असेल बघा, जहाज असेल, सबमराईन असेल, एअरक्राफ्ट असेल, टँक असेल और सिमिलर इंजिन असेल, आर्म्स असेल, ॲम्युनेशन असेल, माइन असेल, इंटेंडेड और अडॉप्टेड फॉर द यूज ऑफ वॉर. म्हणजे युद्ध सामुग्रीत काय काय येतं, कुठल्याही जलवाहतुकीने जाणार असेल, एअरनी जाणार असेल, शिपनी जाणार असेल, अन्य कुठल्याही मार्गाने जाणार असेल आणि ते कुठल्याही फॉर्ममध्ये असेल, पण ते युद्ध साहित्य म्हणून जर ट्रीट केलं असेल, कुठलीही असेल त्याच्यामध्ये, आणि इंटेंडेड ऑर अडॉप्टेड फॉर यूज ऑफ वॉर, त्याचं युद्धाची सामुग्री म्हणून जर हे केलेलं असेल, अँड एनी अदर आर्टिकल, मटेरियल और डिव्हाइस वेदर ॲक्च्युअल ऑर प्रपोज इंटेंड फॉर सच यूज, म्हणजे प्रत्यक्ष वापरासाठी ठेवलं असेल किंवा युद्ध आलं तर म्हणून आपण तयारी म्हणून ठेवलेली असेल, या कुठल्याही फॉर्मॅटमध्ये जर असेल तर त्याला म्हटलं जातं म्युनिशन्स ऑफ वॉर, म्हणजे युद्ध सामुग्री ठेवलेली ठिकाण ही कुठल्याही फॉर्मॅटमध्ये असते. त्यानंतर ऑफिस अंडर गव्हर्नमेंट इन्क्लूड्स एनी ऑफिस और एम्प्लॉयमेंट इज ऑर अंडर एनी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट, म्हणजे गव्हर्नमेंटच्या हेडखाली येणारी सगळी जी ऑफिस असेल त्याला गव्हर्नमेंट ऑफिस म्हणून ट्रीट केलं जातं. नंतर फोटोग्राफ इन्क्लूड्स एन अनडेव्हलप्ड फिल्म ऑर प्ले, त्या स्वरूपात सुद्धा फोटोग्राफचं आहे. तुम्ही जर निगेटिव्ह दिली दुसऱ्याला तर तो पण डेव्हलप करून माहिती डिस्क्लोज होऊ शकते. म्हणून फोटोग्राफमध्ये काय काय इन्क्लूड होतं तर अनडेव्हलप्ड फिल्म ऑर प्लेट. नंतर अ प्रोहिबिटेड प्लेस, सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर जो आहे या ॲक्टमधला हा म्हणजे प्रोहिबिटेड प्लेस म्हणजे काय सांगा, प्रतिबंधित भाग, जिथं जायला परवानगी नाही आणि तो प्रोहिबिटेडच आहे, म्हणजे तिथं जायला कुणालाच परमिशन नसते. आता प्रोहिबिटेड एरियामध्ये काय काय येतं बघा, एनी वर्क ऑफ डिफेन्स, डिफेन्स म्हणजे आपले हे आर्मी, नेव्ही आणि एअर. तर डिफेन्स, आर्सेनल म्हणजे शस्त्रास्त्रे, दारुगोळा ठेवण्याचं ठिकाण म्हणजे आर्सेनल. नेव्हल, मिलिटरी और एअरफोर्स, आपले तीनही हे आहेत, तर आर्मी, नेव्ही आणि मिलिटरी. और एअरफोर्स एस्टॅब्लिशमेंट और स्टेशन असतात त्यांची. आता वर आपण बघतो कुठल्या कुठल्या दुर्गम भागात पण ही आपली स्टेशन्स आहेत याची. नंतर माइनफील्ड, कॅम्प, शिप और एअरक्राफ्ट बिलॉंगिंग टू और ऑक्युपाइड बाय ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट. एनी मिलिटरी, टेलिग्राफ और टेलिफोन सेंटर सुद्धा असतात, ती मिलिटरीची वेगळी असतात, ती सुद्धा प्रोहिबिटेड एरिया येतात. आपली जशी जनरल असतात तशी नाही, मिलिटरीची वेगळी असतात, तर ती पण प्रोहिबिटेड एरियात येतात. सो बिलॉंगिंग और ऑक्युपाइड एनी वायरलेस और सिग्नल स्टेशन और ऑफिस सो बिलॉंगिंग और ऑक्युपाइड एनी फॅक्टरी असेल, डॉकयार्ड असेल और अदर प्लेस सो बिलॉंगिंग और ऑक्युपाइड अँड यूज फॉर द पर्पज ऑफ बिल्डिंग, रिपेअरिंग, मेटिंग और स्टोरिंग एनी म्युनिशन्स, म्हणजे युद्ध सामुग्री दुरुस्त करण्याचं ठिकाण असेल, रिपेअरीचं ठिकाण असेल, ते सुद्धा प्रोहिबिटेड एरियामध्ये येतं. आणि त्या संदर्भातली जी स्केचेस असतील, प्लॅन्स असतील, मॉडेल्स, डॉक्युमेंट्स रिलेटिंग देअर टू ऑर फॉर द पर्पज ऑफ गेटिंग एनी मेटल्स, ऑइल, मिनरल्स ऑफ यूज इन टाईम ऑफ वॉर, म्हणजे काही शस्त्र बनवण्याची काही मेटल्स असतील, काही असेल, तर ही जिथं जिथं ठिकाणं आहेत, म्हणजे जिथं थोडक्यात युद्ध सामुग्री जिथं आणि जिथं डिफेन्सचे सगळी आपली ठिकाणं आहेत ती सगळी प्रोहिबिटेड एरियामध्ये येतात गव्हर्नमेंटची. तर इतकंच नव्हे, समजा आम्ही एखाद्या दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टला गव्हर्नमेंटनी हे बनवायला जर दिलेलं असेल, म्हणजे ते तो गव्हर्नमेंट डिपार्टमेंट नसेल, पण ते ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट आपण ऑर्डर देतो युद्ध सामुग्री बनवण्याचं, तर तो जो एरिया आहे थर्ड पार्टीच्या पोझिशनमध्ये असलेला, दॅट विल ऑल्सो अमाऊंट टू प्रोहिबिटेड एरिया. म्हणजे जरी तो गव्हर्नमेंटचा नसला, तिथं गव्हर्नमेंटची सामुग्री तयार होते, रिपेअर होते, बनवली जाते, साठवली जाते, स्टोअर केली जाते, तर तो सुद्धा प्रोहिबिटेड एरिया म्हणून ट्रीट केला जातो. नंतर एनी प्लेस बिलॉंगिंग टू और यूज फॉर द पर्पज ऑफ गव्हर्नमेंट विच इज फॉर द टाईम बिंग डिक्लेअर्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि ह्या व्यतिरिक्त काही अशी प्लेसेस आहेत जी सेंट्रल गव्हर्नमेंटनी ऑफिशियल गॅझेटमध्ये नोटिफिकेशन करून पब्लिश केलेली आहेत की ही ठिकाणं जरी गव्हर्नमेंटची नसली तरी ती प्रोहिबिटेड एरिया म्हणून डिक्लेअर केलेली असतात. तर ही सगळी जी ठिकाणं आहेत ही सगळ्यात इम्पॉर्टंट ह्या ॲक्टमधलं आहे. तर प्रोहिबिटेड एरिया म्हणजे
एक्झामिनेशनच्या दृष्टीने पण आणि माहितीच्या दृष्टीने हा तुम्ही खूप डिटेल स्टडी करावा असं आय सजेस्ट. नंतर to an enemy and to which a copy of the notification in respect thereof has been affixed in English and vernacular of the locality. तर त्या ठिकाणी नोटिफिकेशन लिहिलेलं असतं प्रोहिबिटेड एरिया म्हणून, आणि ते कशात तर इंग्लिशमध्ये प्रतिबंधित एरिया इंग्लिशमध्ये किंवा त्या लोकल लँग्वेज जी असते त्या भाषेत तिथं नोटिफिकेशन ठेवलेलं असतं की हा प्रोहिबिटेड एरिया आहे म्हणून. नंतर एनी रेल्वे, road, way or channel or other means of communication by land or water, including any works or structures being part thereof or connected therewith, or any place used for gas, water or electricity works or other works for purpose of public character, or any place where any munitions of war or any sketches, model, plans or documents relating thereto are being made. म्हणजे जिथं प्रोडक्शन होतं ह्या गोष्टीचं, सगळ्या प्लॅनिंगचं, स्केचेसचं, युद्धसामुग्रीचं, तर अदरवाईज देन ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट, म्हणजे गव्हर्नमेंटतर्फे नसेल, समजा दुसऱ्याला एजन्सीला आम्ही दिला असेल तरी ते सुद्धा जर ऑफिशियल गॅजेटमध्ये हा प्रोहिबिटेड एरिया म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट डिक्लेअर करतं. तर आणि ज्याच्यामध्ये ज्याचं जर तुम्ही इंटरफिरन्स किंवा ऑब्स्ट्रक्शन वुड बी युजफुल टू एनिमी, ह्यामध्ये जर कुठलं इंटरफिरन्स झाला थर्ड पार्टीचा तर ती एनिमीला युजफुल होतं. म्हणून ह्या सगळे प्रोहिबिटेड एरिया आहेत, हे सगळे हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. म्हणजे थोडक्यात जिथे युद्धसामुग्री आहे, गव्हर्नमेंटची सगळी जी म्हणजे बचावाची ठिकाणं आहेत, जिथे युद्धसामुग्री बनवली जाते, स्टोअर केली जाते, तर ह्या सगळ्या ज्याचं स्केचेस आहेत, जिथं प्लॅन्स केलेले आहेत युद्धाचे, तर हे डॉक्युमेंट्स आहेत, हे या सगळ्या गोष्टी प्रोहिबिटेड एरियामध्ये येतात. आता स्केचमध्ये काय काय येतं बघा. स्केच इन्क्लूड्स एनी फोटोग्राफ और अदर मोड ऑफ रिप्रेझेंटिंग एनी प्लेस ऑर थिंग, म्हणजे त्या जागेचा नकाशा, त्या जागेचा फोटो, असं जरी तुम्ही एनिमी कंट्रीला कळवलं तर त्यांना त्या जागेचा शोध लागतो. म्हणून स्केच म्हणजे तुम्ही हँड स्केच असेल किंवा तुम्ही रंगवलेलं असेल किंवा तुम्ही मेकॅनिकल प्रोसेसनी बनवलेलं असेल किंवा एखाद्या त्या गुप्त जागेचा फोटो असेल तरी हे सगळं स्केचमध्ये येतं. नंतर ह्यानंतर तर हे सगळे जे झाले हे काय झाले, प्रोहिबिटेड एरिया म्हणजे इथं प्रतिबंधित आहे आणि तिथं जर कोणी जाऊन ह्या गोष्टीचा मिसयूज करून एनिमीला माहिती कळवली तर इट विल अमाउंट टू द ऑफेन्स अँड हू इज पनिशेबल. आणि शिक्षा किती आहे, पनिशमेंट यानंतर लॅटर आपण वी विल डिस्कस, म्हणजे आपण प्रत्येक ऑफेन्स बघू. तर आता आपण बघायचे पेनल्टीज फॉर स्पाईंग. स्पाईंग म्हणजे काही गुप्तचर जे असतात त्यांना काय काय शिक्षा आहे बघू. हेरगिरी जे करतात ना, गुप्तचर जे असतात ते म्हणजे माहिती पुरवणे. आत्ता आपण बघितले या कुठल्याही स्वरूपात, स्केच असेल, प्लॅन असेल, डॉक्युमेंट असेल किंवा ते ठिकाणाचे फोटोग्राफ्स असतील, कुठल्याही फॉर्ममध्ये जर ते कम्युनिकेट केलं एनिमीला आणि जे एनिमीला युजफुल आहे तर ह्या लोकांना काय काय पेनल्टी आहे. इफ एनी पर्सन, आता तो व्यक्ती काय करतोय बघा, एनी पर्सन फॉर एनी पर्पज, कुठल्याही गोष्टीसाठी, प्रिज्युडिशियल टू द सेफ्टी ऑर इंटरेस्ट ऑफ द स्टेट, मात्र त्याच्या कृतीमुळं काय होणार आहे, जे आपल्या देशाच्या सुरक्षिततेच्या आणि हिताच्या दृष्टीने विरोधात आहे ती कृती, तो काय करेल. समजा ॲप्रोचेस म्हणजे जाईल, इन्स्पेक्ट म्हणजे टेहळणी करेल, पासेस ओव्हर किंवा त्या तिथनं जाईल, ओव्हर द विसिनिटी ऑफ ऑर एंटर्स एनी प्रोहिबिटेड एरिया, म्हणजे त्याचं उद्दिष्ट काय असणार, उद्दिष्ट हे देशविरोधी कारवाई एनिमी कंट्रीला मदत करण्याचंच असेल. किंवा मेक्स एनी स्केच, प्लॅन, मॉडेल और नोट विच इज कॅल्क्युलेटेड टू बी और माइट बी और इज इंटेंडेड टू बी डायरेक्टली और इनडायरेक्टली युजफुल टू एन एनिमी, म्हणजे त्याचा नकाशा तयार करण्याचं, डॉक्युमेंट तयार करायचं, फोटोग्राफ तयार करायचं, मॉडेल तयार करायचं, कुणाला माहिती देण्यासाठी, एनिमी कंट्रीला. किंवा ऑब्टेन्स म्हणजे मिळवतो, कलेक्ट्स
records or publishes or communicates to any other person any secret official माहिती, दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला तो काय करतोय, माहिती देतोय, ऑफिशियल कोड और पासवर्ड देतोय, ऑफिशियल कोड असतो ज्याचा वापर असतो किंवा पासवर्ड देतोय, और एनी स्केच किंवा हे आपण बघितलं तर स्केच, प्लॅन, मॉडेल, आर्टिकल, डॉक्युमेंट ही सगळी दरवेळी तेच हे आहे आणि इन्फॉर्मेशन देतोय आणि हेतू काय त्याचा, माइट और इंटेंडेड टू बी डायरेक्टली और डायरेक्टली युजफुल टू द एनिमी. म्हणजे एक तर त्यांना माहिती देतोय किंवा त्याचं स्केच काढून कळवतोय, रेकॉर्ड करून कळवतोय, मॉडेल करून कळवतोय, फोटोग्राफ करून कळवतोय आणि अशी माहिती जी एनिमीला आपल्या देशविरोधी कारवाई करण्यासाठी सफिशियंट होईल अँड त्याच्यामुळं जेणेकरून आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला म्हणजे सॉव्हरेंटीला आणि इंटिग्रिटीला धोका होईल. द सिक्युरिटी ऑफ द स्टेट और फ्रेंडली रिलेशन किंवा आपले जर एखाद्या दुसऱ्या कंट्रीबरोबर मैत्रपूर्ण संबंध आहेत त्याला धोका निर्माण होईल. तर आता हे सगळे जे ऑफेन्स आहेत तर त्याला शिक्षा काय बघा, आपण वर जे बघितले तर ही शॅल बी पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड, म्हणजे किती, 3 वर्षापासून 14 वर्षापर्यंत, म्हणजे त्याच्या ग्रॅव्हिटीप्रमाणे शिक्षा आहेत तर कमीत कमी 3 वर्ष आहे आणि जास्तीत जास्त 14 वर्ष आहे, यापर्यंत त्याला इम्प्रिझनमेंट होऊ शकते. टू एनी वर्क ऑफ डिफेन्स, आर्सेनल, नॅव्हल, मिलिटरी और एअरफोर्स एस्टॅब्लिशमेंट और स्टेशन, माइन, माइनफोल्ड और अदरवाइज इन रिलेशन टू द नॅव्हल, मिलिटरी और एअरफोर्स, ही सगळी आपली डिफेन्स आहेत ना, आर्मी, नेव्ही आणि मिलिटरी. तर अफेअर्स ऑफ गव्हर्नमेंट और इन रिलेशन टू एनी सिक्रेट ऑफिशियल कोड, तर त्या हे सगळे ऑफेन्स आहेत हेरगिरी करण्याला, गुप्तचर करणाऱ्याला आणि एनिमी कंट्रीला ह्या पद्धतीनं मदत केली तर त्यांना 3 वर्ष ते 14 वर्ष इथंपर्यंत इम्प्रिझनमेंट म्हणजे तुरुंगवास होऊ शकतो. खूप सिरियस आहे, देशविरोधी कारवाई सगळ्यात सिरियस ऑफेन्स आहे, संपूर्ण देशाला धोका निर्माण होऊ शकतो. ऑन अ प्रॉसिक्युशन, आता प्रॉसिक्युशन म्हणजे सरकारतर्फे जी क्रिमिनल केस केली जाते त्याला प्रॉसिक्युशन म्हणतात कोर्टामध्ये. प्रॉसिक्युशन म्हणजे सरकारतर्फे केस. आता ऑन अ प्रॉसिक्युशन फॉर अन ऑफेन्स पनिशेबल अंडर दिस सेक्शन, आता ह्या सेक्शन खाली जर ऑफेन्स घडला कुठल्याही व्यक्तीकडून किंवा कंपनीकडून तर शो दॅट ॲक्युज पर्सन, ॲक्युज म्हणजे आरोपी, ॲक्युज पर्सन वॉज गिल्टी ऑफ एनी टेंडिंग टू शो पर्पज. आता एक लक्षात घ्या, एरवी नॉर्मल प्रोसिजर काय आहे, कोर्टामध्ये कुठल्याही व्यक्तीविरुद्ध जर प्रॉसिक्युशन झालं, समजा मर्डरचा त्याच्यावर आरोप आहे, म्हणजे मर्डरचा गुन्हा आहे आणि त्याच्यावर आरोप आहे की त्यांनी मर्डर केला आहे, तर इथं सरकार पक्षावर काय जबाबदारी असते की त्यांनी गुन्हा सिद्ध करायला पाहिजे. ह्या व्यक्तीने, आरोपीने मर्डर केला हे सिद्ध करणं गरजेचं आहे. परंतु ह्या ऑफेन्समध्ये मात्र जर त्यांनी केलेली कृती ही देशविरोधी आहे तर त्याचं इंटेन्शन असो वा नसो, दॅट सच ॲक्ट इज प्रूव्ड अगेन्स्ट हिम, तर त्याच्याविरुद्ध तो गुन्हा सिद्ध जरी नाही झाला, म्हणजे त्यांनी त्याच्याविरुद्ध नाही सिद्ध झाला पण तो देशविरोधी आहे असं जर धरलं, कारण जनरल त्याची जी कॅरेक्टर असेल, समजा तो हेरगिरी करणाराच असेल किंवा त्याची ख्याती वाईट असेल तर तो विचारात घेऊन सुद्धा त्याला कन्व्हिक्शन दिलं जातं. हा एक्सेप्शन आहे याच्यामध्ये, कारण अदरवाईज नॉर्मल लॉ प्रोसिजर काय आहे, जो तुम्ही आरोप करता तो यू हॅव टू प्रूव्ह इन द कोर्ट ऑफ लॉ, पण इथं मात्र जरी प्रूव्ह नाही झाला पण ते त्याच्या कॅरेक्टरवरून किंवा सर्कमस्टन्सेसवरून असं दिसतंय की या व्यक्तीने हे केलं असेल तरीसुद्धा त्याला कन्व्हिक्शन म्हणजे दोषी धरून शिक्षा दिली जाते. हे एक्सेप्शन आहे याच्यामध्ये. त्यानंतर परत स्केच, प्लॅन हे दिलं एनिमी कंट्रीला, प्रोहिबिटेड प्लेस और रिलेटिंग टू एनीथिंग सच अ प्लेस और एनी सिक्रेट ऑफिशियल कोड और पासवर्ड इज मेड, ऑब्टेन्ड, कलेक्टेड, recorded, published or communicated by any person other than a person acting under lawful authority. म्हणजे आता हे सगळं हँडल करायचा अधिकार ज्याला प्रॉपर कायद्याने अधिकार दिलेला आहे, प्रॉपर अथॉरिटी दिलेली आहे, त्या व्यतिरिक्त जर कोणी हे केलं तर इट विल अमाउंट टू द ऑफेन्स or his known character as proved, it appears that his purpose was a purpose prejudicial to the safety.
आणि त्याचं कॅरेक्टर बनणं, त्याची जी बॅकग्राऊंड असेल, त्याचे जे अँटीसिडंट्स असतील, त्याच्यावरनं सुद्धा इथं डायरेक्ट प्रूव्ह नाही कोर्टात केलं तरी त्याला कन्व्हिक्शन केलं जातं. हे एक्सेप्शन आहे लॉच्या युज्युअल प्रोसेसला. नंतर पब्लिश नाव कम्युनिकेटेड फॉर अ पर्पज प्रिज्युडिशियल टू द सेफ्टी ऑर इंटरेस्ट ऑफ द स्टेट. प्रिज्युडाइज म्हणजे काय सांगा? कलुषित, म्हणजे त्याच्या विरोधात. प्रिज्युडाइज टू द सेफ्टी ऑफ इंडिया, प्रिज्युडाइज टू द सॉव्हरेंटी ऑफ इंडिया, प्रिज्युडाइज टू द इंटरेस्ट ऑफ इंडिया. म्हणजे ह्या ज्या कारवाया सगळ्या केल्या त्याचं अंतिम उद्दिष्ट काय आहे? देशविरोधी कारवाई. तर असं असेल तर गुन्हा जरी तुम्ही प्रूव्ह नाही केलात तरी सुद्धा त्याला कन्व्हिक्शन होतं की अँटीसिडंट्स बघितले जातात, काय कॅरेक्टरचा माणूस आहे, ह्याच्या आधी त्याने काय हेरगिरी केली का. तर इथं प्रूव्ह नाही झालं तरी त्याला काय, कारण इथं देशाचं नुकसान झालेलंच आहे आपल्या, म्हणून त्याला कठोर शिक्षा दिली जाते. आता त्यानंतर आपण बघूया की कम्युनिकेशन्स विथ फॉरेन एजंट टू एव्हिडन्स ऑफ कमिशन ऑफ सर्टन ऑफेन्स. म्हणजे जर तुम्ही परदेशी एजंट बरोबर जर या खालील कृती केल्यात तर इट विल ऑल्सो अमाउंट टू द, कारण तुम्ही काहीतरी हात मिळवणी करताय, काहीतरी संगनमत करताय, काहीतरी माहिती पुरवताय, तर त्या ऑफेन्स कसे होतात पहा. कम्युनिकेशन्स विथ फॉरेन एजंट टू बी एव्हिडन्स ऑफ कमिशन ऑफ सर्टन ऑफेन्स. म्हणजे जर त्याच्याशी काहीतरी तुमचा कुठल्या ना कुठल्या रूपाने संबंध आला असेल तर तो ह्या ऑफेन्समध्ये भक्कम पुरावा म्हणून धरला जातो. किंवा in any proceedings against a person for an offense under section 3 the fact that he has been a communication with, म्हणजे त्याचं काहीतरी संवाद झालेला आहे, or attempted to communicate, किंवा त्यांनी तसा प्रयत्न केलाय. एक तर डायरेक्ट कम्युनिकेशन झालंय त्याचं फॉरेन एजंट बरोबर, किंवा त्यांनी तसा प्रयत्न केलाय, कारण काही वेळा प्रयत्न केला तर तो अनसक्सेसफुल होऊ शकतो. तर त्यांनी समजा तसा अटेम्प्ट केलाय विथ अ फॉरेन एजंट वेदर विदिन ऑर विदाउट इंडिया, म्हणजे इंडिया बाहेर केला असेल किंवा विदिन इंडिया केला असेल, इंडिया बाहेर सुद्धा ह्या कारवाया करू शकतात. शॅल बी रिलेव्हंट फॉर पर्पज ऑफ प्रूव्हिंग दॅट ही हॅज. तर एवढं जरी सिद्ध झालं केसमध्ये की त्याचा काहीतरी परदेशी एजंटशी काहीतरी कम्युनिकेशन झालंय कुठल्या तरी फॉर्ममध्ये, म्हणजे फोन झाला असेल, प्रत्यक्ष भेटला असेल, काही ईमेल्स असतील, कुठल्याही स्वरूपात कम्युनिकेशन झालंय किंवा त्यांनी तसा प्रयत्न तरी केलाय, तर हे आम्हाला त्याच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध करायला पुरेसा आहे हा पुरावा की ते कम्युनिकेशन जरी आम्ही प्रूव्ह केलं फॉरेन एजंट बरोबरचं तरी हे आम्हाला भक्कम पुरावा म्हणून कोर्टात ट्रीट केलं जाऊ शकतं. आणि ते इन इंडिया केलं असेल किंवा आउटसाईड इंडिया जरी केलं असेल तरी तो पुरावा भक्कम पुरावा म्हणून धरला जातो. कारण ह्याचा आम्ही इन्फरन्स काय काढतो, काहीतरी तो हात मिळवणी करतोय एनिमी कंट्रीशी आणि देशविरोधी कारवाया करतोय. For purpose of proving that he has for a purpose prejudicial to the safety or interest of the state, काहीतरी तो देशविरोधी कारवाई करतोय हे धरायला निष्कर्षाप्रतेला आम्हाला हा पुरावा पुरेसा धरला जातो कोर्ट ऑफ लॉ मध्ये. or attempted to obtain information which is calculated to be or might be or intended to be directly or indirectly useful to enemy. अशा स्वरूपात जे शत्रूला तो मदत करत असेल कम्युनिकेशन साधून तर ही इज गिल्टी ऑफ एन ऑफेन्स. नंतर फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन बट विदाउट प्रिजुडिस टू द जनरॅलिटी ऑफ द foregoing provisions a person may be presumed to have been a communication with a foreign agent. आता आपण काय बघितलं, त्यांनी कम्युनिकेशन केलं हे जर सिद्ध झालं तर आम्ही तो आणि ते एनिमी कंट्रीला ते युजफुल होत असेल ह्याचं कम्युनिकेशन तर आम्ही त्यांनी गुन्हा केला असं कोर्ट ऑफ लॉ धरतं. आता कोर्ट केव्हा प्रिझ्युम करतं की ह्यांनी कम्युनिकेशन केलंय, अशी कुठल्या घटना आहेत की ज्याच्यावरून आम्ही वी केम टू द कन्क्लुजन दॅट ही हॅज कम्युनिकेटेड. व्हेन ही हॅज अ पर्सन मे बी प्रिझ्युम टू, म्हणजे गृहीत धरलं जातं की हे त्यांनी केलं म्हणजे त्यांनी कम्युनिकेशन केलं किंवा अटेम्प्ट तरी केलेलं आहे. वेन ही हॅज आयदर विदिन ऑर विदाउट इंडिया, म्हणजे इंडियामध्ये किंवा इंडिया बाहेर, विजिटेड द ॲड्रेस ऑफ अ फॉरेन एजंट ऑर कन्सॉर्टेड, म्हणजे हॅबिच्युअली असोसिएटेड विथ समवन, म्हणजे परदेशातल्या तरी कुणाच्या तरी बरोबर त्याचा नेहमीच संबंध आहे असं जर सिद्ध झालं, ऑर असोसिएटेड विथ फॉरेन एजंट, त्याच्याशी काहीतरी संधान आहे त्याचं, ते नेहमीच तो त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो.
तर इथं कोर्ट प्रिझ्यूम काय करतं, त्यांनी काहीतरी कम्युनिकेशन केलं असणार. किंवा आयदर विथ ऑर विदाउट इंडिया द नेम ऑर ॲड्रेस ऑफ ऑर एनी अदर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग अ फॉरेन एजंट हॅज बीन फाउंड इन हिज पोझेशन. म्हणजे त्याच्या ताब्यातल्या कुठल्या तरी कागदपत्रावरून किंवा फोन ॲड्रेसवरून किंवा फोनमधल्या नंबरवरून किंवा इतर कुठल्या तरी कॉन्टॅक्टवरून ते फॉरेन एजंटचे नावं नंबर त्याच्याकडे जर सापडली त्याच्या ताब्यात, तरी इथं कोर्ट प्रिझ्यूम काय करतं, ही हॅज कम्युनिकेशन विथ द फॉरेन एजंट, एनेमी फॉरेन एजंट. किंवा द एक्सप्रेशन फॉरेन एजंट इन्क्लूड्स. आता फॉरेन एजंट म्हणजे कोण कोण होतं ह्या कायद्याच्या दृष्टीने, तर फॉरेन एजंट इन्क्लूड्स एनी पर्सन who is or has been or in respect of whom it appears that there are reasonable grounds for suspecting him of being or having been employed by a foreign power. म्हणजे त्याच्या विरुद्ध असा संशय आहे, फॉरेन एजंट कोणाला म्हणायचं की त्याच्या विरुद्ध संशय असा येऊ शकतो की त्याला फॉरेन एजंटनी काहीतरी नियुक्ती केली आहे ह्या कामासाठी, किंवा आयदर डायरेक्टली और इनडायरेक्टली, म्हणजे परदेशी सरकारने त्याला ह्या काहीतरी पर्टिक्युलर कामासाठी नेमलंय असा संशय जर येत असेल, डायरेक्टली असेल इनडायरेक्टली असेल, और विदिन और व्यक्ती आणि इंडियात असेल किंवा इंडिया बाहेर राहून सुद्धा ही कारवाई करता येते किंवा इंडियात येऊन सुद्धा करता येऊ शकते. आणि जेणेकरून प्रिज्युडिशियल टू द सेफ्टी, म्हणजे परत दरवेळी येतं प्रिज्युडिशियल टू द सेफ्टी ऑफ द ऑर सॉवरेंटी ऑर द इंटरेस्ट ऑफ इंडिया. तर इथं आम्ही त्या व्यक्तीला फॉरेन एजंट म्हणून ट्रीट केलं जाणार. आणि या फॉरेन एजंट्सशी जर तुम्ही कम्युनिकेशन केलं तर तुम्ही गुन्हेगार ठरू शकता. एनी ॲड्रेस वेदर विदिन ऑर विदाउट इंडिया इन रिस्पेक्ट ऑफ विच इट ॲपियर्स दॅट देर आर रिजनेबल ग्राउंड्स फॉर सस्पेक्टिंग इट ऑफ बिंग एन ॲड्रेस यूज्ड फॉर द रिसिट ऑफ कम्युनिकेशन. किंवा त्या व्यक्तीजवळ असा त्या फॉरेन एजंटचा पत्ता सापडला किंवा म्हणजे काहीतरी यांचं कम्युनिकेशनची माध्यमं यांच्याकडे सापडत आहेत असा जरी संशय आला तरी त्याला फॉरेन एजंट म्हणून ट्रीट केलं जातं. आणि यू हॅव कम्युनिकेटेड समथिंग. आणि कशासाठी फॉरेन एजंट रिसाइड्स ऑर विच ही रिसॉर्ट्स फॉर पर्पज ऑफ गिविंग और रिसिविंग कम्युनिकेशन और ॲट विच कॅरीज ऑन एनी बिझनेस मे बी प्रिझ्युम टू बी इन ॲड्रेस. किंवा समजा त्याच्याबरोबर काहीतरी हात मिळवणे करून ह्याचा काहीतरी बिझनेस आहे, त्या दृष्टीने काहीतरी संबंध आहे, तरी ही हॅज कम्युनिकेशन. मग अशा वेळी कोर्ट काय धरतं, तर ह्याने काहीतरी कम्युनिकेशन केलेलं आहे फॉरेन एजंट बरोबर आणि त्यांनी देशविरोधी कारवाया केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे देशाच्या सॉवरेंटीला, इंटिग्रिटीला आणि इंटरेस्टला काहीतरी धोका आहे आणि ही इज ॲन ऑफेंडर. ही इज ट्रीटेड ॲज ॲन ऑफेंडर. नंतर रॉंगफुल कम्युनिकेशन एटसेट्रा ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे जी महत्त्वाची माहिती ती कम्युनिकेट करायची. आणि रॉंगफुल म्हणजे वाईट हेतूने. रॉंगफुल एखादी गोष्ट म्हणजे चुकीच्या वाईट हेतूने. इफ एनी पर्सन हॅविंग इन हिज पोझेशन ऑर कंट्रोल, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात आहे किंवा त्याच्या कंट्रोलखाली आहे, एनी सिक्रेट ऑफिशियल कोड, म्हणजे सिक्रेट ऑफिशियल कोड समजा त्याच्या ताब्यात आहे